नमस्कार मित्रांनो, मी अंकुश डोंगरे, गॅस टेक्निशियन उदगीर। आम्ही गॅसची पाईपलाईन करतो। हे पहा, आम्ही एक मजली काम आहे, हे कन्सील पाईपलाईन केलेली आहे, कन्सील केलेली आहे आपण। इथे किचन आहे, किचनवरती एक कनेक्शन दिलेलं आहे। इथून बाहेरून आपण गॅसची पाईपलाईन ही कन्सील केलेली आहे मित्रांनो। हे बघू शकता आपण, हे बाहेरचा भाग आहे। इथून परत खालच्या साईडला आपण खाली बसून करण्यासाठी एक किचनचे मध्ये एक पॉईंट दिलेला आहे। हे बघा, आता आपण हे बघा, हे जे बेसिन आहे त्याच्या खालच्या साईडला एक शेगडी कनेक्ट करून इथं बसून खालीच्या खाली एक स्वयंपाक करण्यासाठी दिलेला आहे। परत इथून चला आता बाथरूमकडे जायचं आपल्याला। इथून बाथरूम आणि जिथं सिलेंडर आपल्याला ठेवायची जागा आहे, ही पायऱ्याच्या खाली आपल्याला गॅसचे सिलेंडर ठेवायचे आहेत। सेफ राहण्यासाठी अशी पाईपलाईन करून घ्यायची असते मित्रांनो। आता बरेच नवीन जे बांधकाम करत आहेत त्यांनी ही अशी पाईपलाईन करत आहेत। हे पहा, इथे गॅस सिलेंडर ठेवायची जागा आहे। इथं तुमचे कितीही सिलेंडर असू द्या, 2-3 जेवढे बी सिलेंडर इथे ठेवायचं आहे, भरलेले आणि रिकामे। इथून परत आपण आता बाथरूमला एक कनेक्शन दिलेलं आहे। एकाच टाकीवरती 2 कनेक्शन असे केलेले आहेत आपण। इथून हे गॅस गिझरसाठी, इथून बाथरूमसाठी आपण ही पाईप कन्सील करत पूर्ण हे कन्सील केलेलं आहे। इथून हे बाथरूमकडे गेलेले आहेत आपण आता। हे पहा, इथं बाथरूम आहे। अशी पाईपलाईन करून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो। आमचा स्क्रीनवरती नंबर आहे, अंकुश डोंगरे, 9860542536। हे पहा, आपण बाथरूममध्ये आलेलो आहे। इथे गॅस गिझर बसवायचा आहे। हे 2 पॉईंट आहेत, इनलेट आउटलेट। इथे एक आपण वाल बसवलेला आहे, गॅसचा वाल। इथे गॅसचा पाईप